अप्रतिम आयोजन आणि या स्पर्धेतून आपण पाहत आहात रजनी क्रिकेटचा हा थरार। RK11 हा संघ प्रथमतः आपण पाहतोय फलंदाजीची धुरा सांभाळत असताना अगदी या स्पर्धेतून नामांकित खेळाडू इथे मात्र आज पूर्णता खेळलेत। म्हणजे मागच्या कालच्यापासून मागच्या 3 रजनी नीरज आणि पराग आयोजक हा तुम्हाला शेवटचा कॉल आहे। आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे। टीम मान संघाचे नीरज, दीपेश आणि पराग तर वळूयात मॅचच्या दिशेने। मॅचला इथे सुरुवात होते। संजय आलेत गोलंदाजी मार्कवर। षटक क्रमांक 1 विनोद राणे। पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर होता। एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय। समोर प्रोटेक्शन आहे। सिंगल इथे येईल। गावदेवी खैरापाडा आणि नवापाडा अशी लढत असणार आहे पुढची टॉस साठी। दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस करता यायचं आहे। एकंदरीत बॉलिंग ट्रॅकवर विनोद राणे बॉल तयार। हा चेंडू आदळला इथे पायावर आणि पहा इथे चिकी सिंगल घेत असताना एक धाव जी नोटिफाय करतायत पंच, कारण लेग बाईटचा इथे सिग्नल दिला गेलाय आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीने गुणलेखकाचा अर्थातच गुणफलकाचा लेखाजोखा इथून मात्र सुरू होतोय। तर संथ गतीने सुरुवात अगदी आपण पाहतोय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक सरकार चषक 2023 ची ही सेकंड लास्ट रजनी आणि उद्या खरं तर मेगा ग्रँड फायनलचे सामने आपल्याला इथून पाहायला मिळतील। बॉल तयार। लोअर फुल टॉस होता, पाठवलाय मिड विकेट मध्ये। प्रोटेक्शन समोर आहे। अप्रतिम अचंबित करणारे प्रयत्न इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि इथे धावा मात्र वाचवल्यात। फक्त आणि फक्त या बॉलवर कन्वर्ट झाली आहे सिंगल। याच एकेरी धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र पोहोचती आहे 3 या अंकावर। 3 रन्स ऑन बोर्ड, 3 धावा ज्या खरं तर धाव फलकावर जोडल्या गेल्यात। षटक क्रमांक 1 सध्या प्रगतीपथावर आहे। विनोद राणे इन ऍक्शन। इम्प्रोव्हायझेशन प्रत्येक वेळी दाखवत असताना डीजे जरा कंट्रोल करा। इथे फटका चांगला आहे। स्टेप डाऊन द ग्राउंड, सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा फटका सजवलाय। चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे। इथे आलाय पहिला दर्जेदार चौकार। थँक्यू। या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचते 7 या अंकावर। 7 रन्स ऑन बोर्ड, 7 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात। षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे। RK11 आणि त्या विपक्षामध्ये सिद्धार्थनगर ही लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। टॉस जसा जिंकला सिद्धार्थनगर संघानं तसा लगेचच त्यांनी निर्णय स्वीकारलाय तो फलंदाजी करण्याचा आणि तदनंतर इथे पहा ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल। पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका टोलवलाय। चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर चौकारा करता। एकंदरीत या 2 सलग चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र पोहोचली आहे 11 या आकड्यावर। 11 रन्स, 11 धावा ज्या खरं तर धाव फलकावर जोडल्या गेल्यात। षटक क्रमांक 1 चा इथे खरपूस समाचार घेत असताना
अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चंदन आणि त्याचा साथीदार शाबिन मैदानाच्या आतमध्ये. खरं तर शाबिनच्या बॅटमधून हे 2 स्ट्रोक आलेत. RK11 या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना. लोअर फुल टॉस होता, पाठवलाय मिड विकेट मध्ये. चेंडू हवेत आहे. क्लायमॅटिक कंडिशन्स इथून प्रभाव टाकतायत. बॅट्समनला परतावा लागणार आहे. इथे पलटवार केलाय. गोलंदाज विनोद राणेला मिळते सफलता. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज प्रांगणाच्या आतमध्ये दाखल होताना किसनला आपण पाहतोय. चहूबाजूनं या स्पर्धेच्या प्रेक्षकांचा अफाट जनसमुदाय इथे आपल्याला एकवटलेला पाहायला मिळतोय. डेफिनेटली त्यांचं देखील मनापासून आपण करूयात स्वागत. गोलंदाज तयार. सिद्धार्थनगर संघाचा प्रमोशन इथून मात्र मनीष करतील. बॉलर इथे तयार. ओव्हर द स्टंप्स निघालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल होता. प्रॉपर एक्झिक्यूट केलाय बॉलला. इम्प्रोव्हायझेशन होतं. आउट स्विंगर पाहायला मिळाला आणि तदनंतर एका निर्धाव चेंडूची सांगता मात्र या पहिल्याच बॉलवर मनीषच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावर आहे. 11 रन्स ऑन बोर्ड. नीरज धानवा, पराग, दीपेश. बाबांनो लवकर या, कारण वारंवार तुम्हाला मी पुकार करतोय. आयोजक माझ्यापर्यंत जी सूचना पोहोचवत आहेत ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट की लवकर या. तर मनीष षटकातले 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन बोर्ड, 12 धावा. संथ गतीनं सुरू आहे ही मॅच आणि खऱ्या अर्थानं अगदी थोडीशी प्रेक्षकांची देखील निराशा होती, कारण या षटकाचा स्टार्टअप थोडासा स्लो झालाय. एकंदरीत आपण पाहत आहात ही काही क्षणचित्र आमच्या कॉमेंट्री बॉक्सची. इथे बॉल तयार. हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न. सॉफ्ट हँडचा वापर करत असताना बॅटची लिडिंग एज घेत आणखीन एक सफलता मिळेल गोलंदाज मनीषला. बॅट्समन आउट. विकेट क्रमांक 2 परतीच्या. इथे फलंदाज मात्र बाद झाला. मनीष याच्या षटकातल्या 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर टीम RK11 मात्र संकटांच्या भोवऱ्यात सापडली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 मिस्टर सलमान मात्र पोहोचलेत. सलमान मात्र पोहोचलेत. 12 या धावसंख्येवर महत्वाचे 2 शिलेदार शाबीर आणि किसन मात्र मैदानातून प्रांगणाच्या बाहेर. इथे बॉल तयार. अप्रतिम. अवे फ्रॉम दी बॅट्समन बॉडी. इथे फलंदाजाच्या शरीरयष्टीपासून दूर कन्व्हर्जन करण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाज मनीषच्या माध्यमातून 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या फक्त 12 या आकड्यावर आहे. 2 गडी महत्वपूर्ण बाद. बॉल तयार. इथे लाईन ऑफ ॲक्शन जी चेक करावी लागेल आणि पहा यष्टीरक्षकाच्या हातामधून जी चुकी घडली आहे. वाईड प्लस बोनस 1 अशा 2 टोटल धावा ज्या खरं तर धावफलकावर जोडल्या जातील. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 14 या अंकावर. 14 धावा ज्या खरं तर धावफलकावर जोडल्या गेल्या. एकंदरीत दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. निरव शांतता मैदानाच्या आतमध्ये देखील.
आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट, लॉंग लेगच्या क्षेत्रात. चेंडूनं वळण घेतलंय आणि तदनंतर पहा दुसरी धाव इथे वेगानं सजवली आहे. याच 2 धावा धाव फलकाला आकार देतील आणि धाव फलक जाऊन पोहोचेल ते 16 या अंकावर. 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धावा खरं तर धाव फलकावर जोडल्या गेल्यात. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला आपण तर 5 चेंडूंचा खेळ जो मात्र समाप्त झालाय. शेवटचा 1 बॉल शेष. पॅव्हलियन सिटीच्या अपोजिट एंड कडनं बॅटची लिडिंग एज आणि फलंदाजाला पुन्हा माघारी परतावं लागणार आहे. विकेट नंबर 3 चं झालं इथे पतन. बॅट्समन आउट. थँक्यू. बॅट्समन जरा फास्ट चला, स्पीडअप करा प्लीज. षटक क्रमांक 2 इथून मात्र समाप्त झाला आणि नवीन फलंदाज इस्लाम मैदानाच्या आतमध्ये जो दाखल होतोय. खरं तर हा खेळाडू फार कधीच या मैदानात उपस्थित होता. निश्चितच क्रिकेटवर नितांत श्रद्धा आहे आणि निश्चितच त्याच माध्यमातून हे खेळाडू प्रत्येकाची एक खरं तर वेगळी गंमत असते. क्रिकेट ध्येय वेड्या लोकांचा खेळ आहे, ठार वेड्या लोकांचा खेळ आहे आणि निश्चितच त्याच माध्यमातून आपण पाहतो की अगदी संध्याकाळच्या 4:30-5च्या सुमारास बरेचसे खेळाडू इथं पोहोचले, परंतु ज्यांचे सामने होते ते पोहोचलेच नाहीत. त्यामुळे थोडेसे वी आर लेट. तर चला स्पीडअप करा आपण. इथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अनिकेत आलेत सिद्धार्थनगर या संघाचं प्रतिनिधित्व करण्याकरता. गोलंदाज तयार. ब्लॅक स्क्रीन एंड कडनं बोईसर रोड सिटी एंड कडून गोलंदाजी करता हा गोलंदाज सज्ज होतोय. यानंतर देखील आणखीन एक कडवी लढत तुमच्या भेटीला येईल. फिल्डिंग मध्ये बरेचसे चेंजेस केले जातात. व्यूहरचना देखील बरीचशी बदलली जाते. इथे बॉल तयार. हाफ ट्रॅकर होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, प्रॉपर मिस टायमिंग. इथे बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथून फक्त सिंगल होईल कंप्लीट आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 17 या अंकावर. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावर आहे. खरं तर पडझड झाली आहे कारण 3 महत्वाचे शिलेदार टीम आर के स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे परतीच्या प्रवासाला निघालेत. इथे बॉल तयार. गोलंदाजी मागकोर अनिकेत षटकातला पुढचा चेंडू घेऊन ओव्हर दी स्टंप्स निघालाय. लेग स्टिकच्या इथे बाहेर. लाईन ऑफ ऍक्शन मात्र पुन्हा पंच क्रॉस चेक करत असताना एक एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती जाऊन पोहोचतीये ती मात्र 18 धावा. 18 धावसंख्या धावफलकावर आहे. षटक नंबर 3 सध्या प्रगतीपथावर असताना एक ऑथराइज बॉलचा खेळ इथे संपलाय. आपण पाहता सरकार चषक 20-23. बॉल तयार. इथे पहा बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर हिट करण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपचा खेळाडू त्या चेंडूला स्थगिती देत असताना फक्त सिंगल इथून मात्र कंप्लीट केली जाईल आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 19 या अंकावर. 19 रन्स ऑन बोर्ड, 19 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. 2 बॉलचा ऑथराइज खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. काय दर्जेदार सामने आहेत. अप्रतिम. उद्याच्या दिवसात खरं तर क्वालिफायरच्या टॉप 8 लढती तुमच्या भेटीला येतील. संध्याकाळी ठीक 4 वाजता या स्पर्धेला पुन्हा उद्या सुरुवात होईल आणि ज्या करता संघर्ष, ज्या करता हा सगळा इतक्या दिवसांचा आटापिटा होता तो निश्चितच उद्या खरं तर मोठी घमासान. अप्रतिम चांगली गोलंदाजी, सुंदर लाईन ऑफ ऍक्शन आणि एकंदरीत बॅकफुटवर येऊन खेळण्याचा जो प्रयत्न होता तो असफल ठरलाय. डॉट बॉल इथून एक्झिक्यूट होत असताना 19 धावा ज्या धावफलकावर स्थिर स्थावर अवस्थेमध्ये. गोलंदाज तयार अनिकेत. या षटकातील 3 ऑथराइज बॉलचा खेळ संपल्यानंतर चेंजेस भरपूर केले गेलेत सिद्धार्थनगर संघाच्या माध्यमातून. अप्रतिम इन स्विंगर एक्झिक्यूट केलाय.
अनपेक्षित रीतीनं ज्या पद्धतीनं बॉलनं वळण घेतलंय, ऑफस्टिकवरनं हा बॉल मिडल स्टिकच्या दिशेनं इथून 20वा घेत असताना डॉट बॉल एक्झिक्यूट केलाय. 4 चेंडूंचा खेळ ऑथराईज संपलाय. एक एक्स्ट्रा बॉल त्यामध्ये त्याचा समावेश आहे, त्यामुळे ऑथराईज फक्त 4च बॉल. इथून या षटकाच्या माध्यमातून 19 धावसंख्या, स्थिर स्थावर अवस्थेमध्ये धावफलक आहे. थोडासा निराश करणारा प्रेक्षकांचा हा खेळ, कारण प्रेक्षकांना षटकार चौकार अपेक्षित आहेत, ते मात्र इथून येत नाही आहेत. आरके स्पोर्ट्स फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरून थर्ड यार्ड क्लिअर करत असताना चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधल्या क्षेत्रातून चेंडू जातोय 4 धावांसाठी. आक्रमकतेचा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती 23 या अंकावर. 23 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. तर एकंदरीत षटक नंबर 3 ची इथून 5 चेंडूंची खेळी जे संपुष्टात आल्यानंतर पुढचा बॉल देखील आपण पाहिला बॅकवर्ड लेग स्लिप मधून. दुसऱ्या धावेचा केविलवाणा प्रयत्न, एका स्ट्राइकवर आल्या 2 गाड्या, परंतु 1+1 विकेट. परतावा लागणाऱ्या फलंदाज झाला. बॅट्समन आउट. सलमान मात्र बाद झालेत. फलंदाज सलमानला परतावं लागतंय. थँक्यू. 24 या धावसंख्येवर गडी बाद झालाय. आणखीन एक चौथा धावचीतच्या स्वरूपात तो फलंदाज बाद झाला. अजूनही उर्वरित 3 षटक आहेत. 6 षटकांचा सत्र आहे. यानंतर देखील आणखीन एक कडवी लढत तुमच्या भेटीला येणार आहे. डेफिनेटली नवापाडा संघाचा आणि गावदेवी खैरापाडा या दोन्ही दिग्गज संघांदरम्यानची लढत आहे. टॉस करता दोन्ही संघांचे कॅप्टन. चला, सरकार चषक 2023 मध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि वळूयात आपण गोलंदाजीची धुरा मात्र सांभाळायला दिली आहे कर्णधारानं, ती मनीषच्या हातामध्ये. वैयक्तिक कोड्यातलं हे दुसरं षटक आहे. ओव्हर दी स्टंप्स निघालाय. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी, नियंत्रण आहे, कंट्रोलिझम जे मैदानाच्या आतून तो दाखवतोय. हे खरं तर 4 अक्षरांचा हा शब्द आहे, परंतु त्या नियंत्रणाकरता ज्या ताकदीनं तो लढतोय, अप्रतिम. अजूनही इथे चौथं षटक जे प्रगतीपथावर. षटकारा करता अस्कमच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज, परंतु इथे आलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अप्रतिम स्ट्रोक, 4 धावा. थँक्यू. आणि याच चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 या धावसंख्येवर. 28 धावा ज्या खरं तर धावफलकावर जोडल्या गेल्यात. सरकार चषकाचा हा थरार तुम्ही अनुभवताय. मागच्या 4 दिवसाची ही स्पर्धा, 3 दिवसच्या रजनी आपण पाहिल्यात आणि इनॅक्शन आहोत आपण 4थ्या रजनीमध्ये. आणि उद्या खरं तर टॉप क्वालिफायर एकमेकांच्या विपक्षात भिडतील. षटक क्रमांक 4 मनीषच्या माध्यमातून चेंडू क्रमांक 3 घेऊन गोलंदाज तयार. गुड लेंथवर होता, पंच केलाय बॉल. चला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. इथे दुसरी धाव वेगानं, काय भन्नाट वेग आहे. रनिंग बिटवीन द विकेट सुरेख आहे. आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 30 या अंकावर. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 30 धावा, 4 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात धावफलकावर. इथे पहा, वेट अँड वॉच, संयमानं हा फटका सजवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉंग ऑफचा खेळाडू येऊन चेंडूला मात्र जोवर प्रोटेक्ट करेल तोवर इथे 2 धावा झाल्यात कंप्लीट.
आणि याच 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 32 या अंकावर. बत्तीस धावसंख्या धावफलकावर. षटक क्रमांक 4. शेवटचे 2 उर्वरित चेंडू घेऊन गोलंदाज तयार. बॅटची कडा घेऊन निघालाय बॉल शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये. 30 यार्डच्या आतमधून इनफिल्डच्या आतमधून हे क्षेत्ररक्षण होत असताना फक्त सिंगल इथून मात्र कंप्लीट होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या मात्र पोहोचली आहे 33 या धावसंख्येवर. एक शेवटचा आणि अंतिम चेंडू इथून शेष. फटका इथे हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र केलाय धरणीला दाद. इथे फलंदाजाला मात्र मुभा मिळाली आहे. तर एकंदरीत कॅच झाली आहे ड्रॉप्ड आणि खऱ्या अर्थानं संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 34 या अंकावर. 34 रन्स ऑन बोर्ड. चौतीस धावा. 4 षटकांची झाली आहे समाप्ती. उर्वरित 2 षटकं अजूनही शेष आहेत. चला स्पीडअप करा. खऱ्या अर्थानं आज आपण इथे अट्टाहास देखील वेगळा आहे कारण 6 षटकं प्रत्येक मॅच मध्ये आपण प्रत्येक सामना 6 षटकांचा खेळतोय आणि बरेचसे संघ देखील वेळेवर उपस्थित राहत नाही आहेत. त्यामुळे मोठी गोष्ट आहे खरं तर, खेदाची बाब. आणि आज खरं तर इनॅक्शन 16 संघ असणार आहेत. त्यामुळे कृपा करून बी युटिलाइज युअर बेस्ट टाइम. आपला वेळ आपल्याला सर्वतोपरी सदुपयोगाने वापरता आला पाहिजे. रमेश आलेत. गोलंदाज तयार. इथे पहा एक्झिक्युशन पहा. ऑफ ब्रेक होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चालला. लॉंग ऑफ चा खेळाडू तिथे आहे. फक्त आणि फक्त धावा कंप्लीट होतील 2 आणि याच 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 36 या अंकावर. 36 रन्स ऑन बोर्ड. 5वं षटक जे खरं तर प्रगतीपथावर आहे. बेटेगावचं हे सुसज्ज धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणामध्ये रात्रीचं अगदी मी तर म्हणेन की रजनी क्रिकेटची ही परवरिश तुफान क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बॉल तयार. आडव्या बॅटने इथे एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये फ्लश स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. इथे पहा बॅकअप स्ट्रॉंग आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट केली आणि याच 2 धावांच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 धावा. वॉट अ स्ट्रोक. खरं तर चांगले फटके क्रिकेटची कॉपी बुक स्टाईल इथे दाखवताना तंत्रशुद्ध फटक्यांची परवरिश इथे होत असताना थाटणी चांगली आहे, दर्जेदार आहे. एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 38 या धावसंख्येवर. 38 धावा. 38 लॉस ऑफ 4 विकेट. महत्वाचे 4 शिलेदार आतापर्यंत परतलेत. गोलंदाज तयार. थोडेसे चेंजेस मैदानाच्या आतमध्ये होत असताना ओव्हर द स्टंप्स निघाला रमेश. हलक्या हाताने स्टीअर करत असताना सिली मिडॉन मधून आणि इथे पहा मी तर म्हणेन की चुकीचा निर्णय. इट्स अ सेल्फ अटेम्प्ट ऑफ सुसाइड असंच इथे म्हणावं लागेल. आत्महत्या. फलंदाज बाद. क्रमांक 5 चा गडी निघालाय परतीच्या प्रवासाला. बॅट्समन आउट. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय गुलजार. इथे पहा स्ट्रोक चाललाय ऑन साइडला. अगदी त्या बॉलवर क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि तदनंतर एकंदरीत इथे धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या 2. याच 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे तब्बल 40. 44-0 लॉस ऑफ 5 विकेट. थोडासा संघर्ष जरूर झालाय. तर एकंदरीत 5 फलंदाज आतापर्यंत परतीच्या प्रवासाला निघालेत. बॉल तयार. ओव्हर द स्टंप्स निघालाय. सुंदर एक्झिक्युशन. प्रॉपर एक्झिक्यूट केला बॉलला. डॉट बॉलची नियुक्ती केली गेली आहे. 5 बॉलचा खेळ इथे संपलाय. शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू शेष असताना
धावसंख्या फक्त 40 या अंकावर आहे. खरं तर बऱ्याचशा अशा अपेक्षा होत्या RK11 कडनं, परंतु इथे त्या अशा अपेक्षा थोड्या फोल ठरल्यात. ज्या वेगानं धावा येणं अपेक्षित होतं ते मात्र इथे दिसू शकलं नाही. इथे बॉल होतं यार ओव्हर दी स्टम्प्स. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले त्याच पद्धतीनं इथे डॉट बॉल. षटक क्रमांक 5 ची झाली आहे समाप्ती आणि 5 षटकांचा खेळ इथे संपल्यानंतर संघाची टोटल 40 या धावसंख्येवर गडी बाद झालेत आतापर्यंत, ते मात्र 5. शेवटच्या आणि अंतिम 6व्या षटकाचा प्रारंभ मात्र इथून केला जाईल. RK11 आणि त्या विपक्षामध्ये सिद्धार्थनगर अशी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आहे. एकंदरीत भरपूर चांगली स्पर्धा, भरपूर चांगले प्रेक्षक, त्यांचा देखील प्रतिसाद आणि तदनंतर आपण खऱ्या अर्थानं एक दर्जेदार क्रीडा स्पर्धेचं हे भव्य दिव्य आयोजन, इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे भरपूर मोठ्या खेळाडूंकरता, परंतु प्रत्येक खेळाडूनं त्याचा सहयोग दाखवणं देखील गरजेचं आहे. षटक क्रमांक 6. प्रत्येक सामना आपण 6 षटकांचा पाहतोय. क्वालिटी क्रिकेट, क्वालिटी इम्प्रोव्हायझेशन. गोलंदाजी मार्कवर 6वं षटक हाताळण्याकरता आला अनिकेत. कशा पद्धतीनं कशा थाटणीची गोलंदाजी यावेळी करेल हे देखील फार गरजेचं आहे पाहणं, कारण संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये सध्या खेळ मात्र इथून केला गेला. बेटेगावच्या या सुसज्ज मैदानामध्ये RK11 आणि त्या विपक्षामध्ये सिद्धार्थनगर. चेंजेस, देर आर सर्टन चेंजेस इन बिटवीन द फील्ड. इथे व्यूहरचना बदलली जाते सातत्यानं. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवर यष्टी वाकवली आहे. बॅट्समन आउट, त्रिफळाचीत. फलंदाज बाद. मिस्टर गुलजार हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. थँक्यू. एकंदरीत संघाची टोटल मात्र 40 या अंकावर असताना 6व्या विकेटचं पतन झालंय. गुलजार परतल्या RK11च्या माध्यमातून सिद्धार्थनगर संघाच्या विपक्षामध्ये. खऱ्या अर्थानं अनिकेतनं खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी करायला इथून सुरुवात केली आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ शेष. रोड सिटी एंड कडून गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं फटका सजवायचा होता. इथे आदळला चेंडू जाऊन सरळ देहयष्टीवर डॉट बॉल एक्झिक्यूट झालाय आणि तदनंतर एका निर्धाव चेंडूची सांगता इथून होत असताना शेवटचे 4 चेंडू अजूनही शेष. काय दर्जेदार मुकाबला रंगला. परंतु ज्या अपेक्षेनं खऱ्या अर्थानं धावसंख्येचं टार्गेट इथून उभं राहायला पाहिजे होतं ते मात्र बनू शकलं नाही. ही देखील तितकीच खेदाची बाब आहे. वेगळ्या शैलीनं प्री डिटरमाइंड स्ट्रोक, परंतु नशिबाची साथ मिळाली. RK11 संघाला चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार. थैंक यू. गीता में स्पष्ट लिखा गया है कमजोर तू नहीं तेरा वक्त है. आणि इथे देखील पहा कशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं वेळ फार बलवान आहे. वेळ भल्याभल्यांना रडवते असं देखील म्हणतात. नियती देखील फार भयानक बलवान गोष्ट आहे आणि इथे देखील ते पाहायला मिळालं. नियतीनं फेरा चुकवला आणि डेफिनेटली ही बाजू मात्र पलटली ती RK11च्या बाजूनं. बॅटची कडा घेतलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चौकारा करता. धावसंख्या 44 अंकावर बॉल होता यार. आडव्या बॅटने इथे प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहा अंदाज चुकलाय. असं म्हणतात की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात आणि तीच क्षणचित्र इथून मैदानात देखील. अंपायर, व्हॉट इज द फायनल डिसिजन? चौकार. 4 धावा. जो चौकार इथे धावफलकावर जोडल्या गेल्या 4 धावा आणि संघाची टोटल जाऊन पोहोचली 48 या अंकावर. 48 रन्स ऑन बोर्ड. 48 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ इथून शेष. पूर्वार्धाचं हे सत्र संपायला. इथे गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर. समोर बॅटिंग करता रोहित. बॅटची कडा, बॉल चाललाय फ्लाइंग स्लिप मध्ये. अतिशय खराब.
इट्स अ व्हेरी पुअर अँड व्हेरी थॉटलेस क्रिकेट. आणखीन एक मी याआधीच उल्लेख केला की असं म्हणतात घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात आणि इथे एका पाठोपाठ एक सलग 3 चौकार आले. 3 चौकारांची खेळी इथून सजवत असताना इतकं सोपं समीकरण इथे मात्र चुकवलं. ॲक्शन रिप्ले आपण पाहत होतो. चेंडू चौकारात तब्दील झालाय आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 52 या धावसंख्येवर. मोठी धावसंख्या उभी केली आहे. अजून एक चेंडू शेष आहे. खऱ्या अर्थानं टीम सिद्धार्थनगर एकंदरीत पुन्हा एकदा नव्या ताकदीने लढण्याकरता अनिकेत सज्ज झालाय. अप्रतिम एक्झिक्युशन प्रॉपर. इथे मात्र चेंडूची उद्घोषणा झाली आहे आणि इथे धावचीतची विकेट दिली जाईल आणि दोन्ही संघ जरा नोंद घ्या. 52 धावसंख्येवर डाव रोखला गेलाय, डाव आटोपलाय. विजयाकरता 53 धावसंख्येची गरज आहे सिद्धार्थनगर संघाला. येणारे 36 चेंडू आणि विजयाकरता 53 धावसंख्येची गरज आहे. वळूयात आपण डीजेकडे आणि पुन्हा परतूयात उत्तरार्धाच्या सत्राकरता. थँक्यू सो मच. 53 धावांची गरज. थँक्यू. चला बॅट्समन बी फास्ट. आयोजकांच्या वतीनं विनंती केली जाते. मान संघाचे नीरज धनवा, दीपेश आणि पराग या तीनही खेळाडूंना विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. थँक्यू. गावदेवी खैरापाडा आणि नवापाडा दोन्ही संघांचे कॅप्टन विनंती आहे टॉस साठी या. टॉस करण्याकरता मी आयोजकांना विनंती करतोय आपण नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेक करायची आहे. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. त्या दोन्ही संघांच्या कर्णधारांचं स्वागत. नवापाडा संघाचा कॅप्टन आणि खैरापाडा संघाचा कॅप्टन. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम RK11 आणि सिद्धार्थनगर आपले बॅट्समन लवकरात लवकर आपण तैनात करायचे आहेत.
चला आपण वळूयात मॅचच्या दिशेनं. विनंती करतो लगेचच आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. एका बाजूला सिद्धार्थनगर आणि एका बाजूला RK11 संघ. आपण आपलं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथे सजवा आणि टीम सिद्धार्थनगर आपले 2 फलंदाज आपण प्रांगणाच्या दिशेनं पाठवायचे. टीम खैरापाडा संघाचा कर्णधार आणि टीम नवापाडा संघाचा कॅप्टन ते आमच्या साथीनं इथे उपस्थित आहेत. आपण टॉसकडे वळूयात. एकंदरीत नाणेफेक करण्याकरता दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजकांना मी विनंती करतो मान्यवर या आपण टॉस करूयात. नाव सांगा ना तुमचं. अरे टॉस करा ना. हे काय मी शिरीष दादा घरत यांना विनंती करतोय आपण टॉस करायचा. थोडासा सहयोग दाखवा आणि आयोजन कमिटी आपण मी विनंती करतो आपण देखील या. मुख्य क्रीडा मंच आपली वाट पाहतोय. सरकार चषक 2023 हे भव्य दिव्य आयोजन. इथे टॉस केला जाईल. एका बाजूला नवापाडा संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला खैरापाडा संघाचा कॅप्टन. तर टॉस साठी इथे आपण आमंत्रित करतोय. खऱ्या अर्थानं एक कडवी लढत, कडवी झुंज तुमच्या भेटीला येते. टॉस का बॉस आणि इथे टॉस संपन्न केला जाईल. तर आपण करतोय टॉस पुढच्या सामन्याचा. एका बाजूला हेड्स अर्थातच छापा आणि एका बाजूला टेल अर्थातच काटा. आदरणीय शिरीषजींना आपण विनंती करूया तिथे टॉस करायची आहे. हेड्स इज द कॉल आणि इथे आला टेल. टॉस जिंकलाय टीम खैरापाडा संघाने. आपला निर्णय काय असणार आहे? प्रथमतः मी फलंदाजी करू. प्रथमतः फलंदाजी करणार आहेत. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि तुम्हाला देखील या मॅच करता शुभेच्छा. वळूयात आपण मॅच कडे लगेचच. जो सामना इन ॲक्शन आहे. टीम खैरापाडा वॉन द टॉस अँड दे इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. इथे वळूयात मॅचच्या दिशेनं. विजयाकरता 53 धावसंख्येचं टार्गेट आहे. त्रेपन्न धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. इथे गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आल्या आल्या प्रहार केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. समोर क्षेत्ररक्षक त्यानं देखील केलाय चेंडू धरणीला दान. चेंडू निघून जाईल. इथे चौकारामध्ये पहिल्याच बॉलवर 4 धावा. चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. डीजे ॲक्शन रिप्ले आपण पाहत होतो. काय दर्जेदार अफलातून स्ट्रोक, परंतु थोडं मिसटायमिंग पाहायला मिळालं. तदनंतर क्षेत्ररक्षकाची देखील मेहनत आपण पाहिली, परंतु त्यावर देखील पाणी फेरलं गेलं. इथे 4 आल्यात पहिल्याच बॉलवर. आता खरं तर 49 ची गरज आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर. फटका इथे पहा हवेमध्ये. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. समोर प्रोटेक्शन ऑन असताना अचूकतेने टिपली जाते झेल आणि या बॉलवर मात्र आता संधी दिली जाणार नाही. बॅट्समन आउट. विकेट नंबर 1 मिस्टर हॅज टू डिपार्ट. थँक्यू. एकंदरीत फलंदाज इथे झालाय बाद. नवीन फलंदाज रमेश प्रांगणाच्या आतमध्ये दाखल होत असताना गुलजारच्या दुसऱ्याच बॉलवर इथे मिळतीये त्याला सफलता. खऱ्या अर्थानं चौथ्या 4 धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय. 49 धावा अजूनही गरजेच्या आहेत. यानंतर खैरापाडा संघ आणि नवापाडा संघ या 2 दिग्गज संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये टीम खैरापाडा संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 6 षटकांचं हे सत्र, 6 षटकांची ही मॅच. इथून गोलंदाज तयार.
चला स्पीडअप करा प्लीज. विनंती केली जाते RK 11 या संघाला आणि सिद्धार्थ नगर या संघाला, दोन्ही संघांना विनंती. स्ट्रायकर एंडवर रमेश आलेत. इनॅट नंबर 3. बॅटची कडा आणखीन एक संकटांच्या भोऱ्यात इथे सापडलाय सिद्धार्थ नगर संघ. बॅट्समन आउट, एका पाठोपाठ एक दुसरा गडी निघालाय परतीच्या प्रवासात. थँक्यू. नवीन फलंदाज मनीष प्रांगणाच्या आतमध्ये आणि विकेट हॅट्रिक अस्कम भाई यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज विकेट हॅट्रिक करता इथून गोलंदाजाला दिलं जाईल. गुलजार सलग 2 विकेट त्यांना टिपल्यात मागच्या 2 चेंडूंवर. गोलंदाज तयार. विकेट हॅट्रिकचा सन्मान इथून मात्र दिला जाईल का? बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर वरती स्टंप्स निघाला होता. गुलजार पहिल्या बॉलवर 4 आल्यानंतर कमबॅक पहा किती सुरेख केलाय. बॉल तयार. अप्रतिम गोलंदाजी. चौथा बॉल इथे फेकलाय निर्धाव. डॉट बॉल एक्झिक्यूट करत असताना 4 चेंडूंचा खेळ जो मात्र समाप्त झालाय. 4 चेंडू इथून समाप्त झालेत. गोलंदाज तयार. दर्जेदार गोलंदाजी करतात. अफलातून इम्प्रेशन इथून स्वतः इंटरप्रिटेशन देत असताना काय दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण सादर करतायत गोलंदाज गुलजारच्या माध्यमातून. शेवटचा आणि अंतिम चेंडू. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला आणि 1 षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची टोटल पहिल्या बॉलवर ज्या 4 आल्या त्या वगळल्या तर पुढच्या 5च्या 5 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथून मात्र अक्षरशः झुकलं ते RK 11 या संघाच्या माध्यमातून. उर्वरित 30 चेंडू शिल्लक आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 49. 30 चेंडू आणि 49 धावा. खरं तर सिद्धार्थ नगर संघ थोडासा संघर्ष त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होतोय, जरूर होतोय. परंतु बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं एक वाक्य आहे की तलवार से ज्यादा धार चलाने वाले की सोच में होनी मागती है. त्यामुळे इथे त्या दृष्टीनं पावलं उचलावी लागतील सिद्धार्थ नगर संघाला आणि त्याच पद्धतीनं मनामध्ये मनसुबे देखील तय करावे लागतील कारण भरपूर मोठं लक्ष आहे. 49 करायचे आहेत. षटक नंबर 2. बॉलर इथे तयार. सालिक आलेत. बॅटची कडा घेऊन चेंडू निघालाय बॅकवर्ड रेंज मध्ये डीप थर्डमॅनच्या क्षेत्रात. पहा काय दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे. म्हणजे फ्लाइंग स्लिपचा खेळाडू जर इतक्या वेगानं पोहोचतोय बॉलवर म्हणजे मेहनत आहे. आणि इथे आली आहे सिंगल. याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 या अंकावर. खरं तर माझ्या साथीनं आमचे हेमंत तावडे सर देखील आहेत. त्यांचं देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत. ग्लान्सिंग ऍक्शन इथे तैनात केली आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड लॉंग लेगला अगदी वेगानं ॲज अ स्वीप ॲज अ एरो. चेंडू निघून जाईल बाणाच्या गतीच्या वेगानं. चेंडू 4 धावांसाठी इथे झालाय. 4 धावा. थँक्यू. आणि या चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 9 या अंकावर. 9 रन्स ऑन बोर्ड, 9 धावा ज्या खरं तर धावफलकावर जोडल्या गेल्यात. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. आडव्या बॅटनं इथे प्रहार केलाय. पुन्हा एकदा बॉल चाललाय बीट करत क्षेत्ररक्षकाला. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. आक्रमकतेचं दुसरं नाव इथे आलाय. आणखीन एक चौकार. 4 धावा. थँक्यू. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय कशा पद्धतीनं फटका सजवलाय. शरीराचा समतोल द बॉडी बॅलन्स ऑफ द बॅट्समन पहा किती सुरेख होता. चेंडूला सरळ पाठवलं स्क्वेअर ऑफ द विकेट मधून 4 धावांसाठी. मच नीडेड बाउंड्री आणि टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 13
13 रन्स ऑन बोर्ड. विजयाकरता बरोबर 40 धावांची अजूनही गरज आहे. 14 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. अजूनही करायच्या 40. बॉल तयार. स्विच इट करण्याचा प्रयत्न झाला, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथून मात्र करतायत. डॉट बॉल एक्झिक्यूट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता. या षटकातील चेंडूंचा खेळ इथे संपलाय, तो मात्र 4. उर्वरित 2 चेंडू अजूनही शेष आहेत. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. शफल झाले होते, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जो मात्र असफल ठरलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. ज्या नितांत डॉट बॉलची गरज आहे ती मात्र इथून एक्झिक्यूट करतायत गोलंदाज सादिक यांच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. बॉल तयार. बॅट अँड पॅड मधून प्रॉपर कनेक्ट केलाय. चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम अफलातून षटकार. 6 धावा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. थँक्यू डीजे. काय दर्जेदार फटका, काय अफलातून स्ट्रोक, काय दर्जेदार. आणि PN पाटील नेटवर्क्सची देखील करामत पहा. अप्रतिम अप्रतिम. इथे ऍक्शन रिप्ले ते दाखवतायत. ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचं चित्रण आपण पाहतोय त्याच पद्धतीनं इथे म्हणजे IPL देखील सुरू आहे. त्या प्रणाली वापरल्या गेल्यात तशा पद्धतीनं आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले कशा पद्धतीनं फटका त्यानं सजवलाय आणि स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधल्या क्षेत्रातून चेंडूला पाठवलंय 6 धावांसाठी. चला स्पीडअप करा. आणि बाहेरचे प्रेक्षक त्यांना देखील विनंती आहे की निश्चितच खेळाडू त्या बॉल पर्यंत पोहोचतायत तर आमचे बॉल बॉय जे डीप मध्ये असतील सीमारेषेच्या बाहेर त्यांनी चेंडूची पूर्तता करा. कारण इनॅक्शन असणारा खेळाडूला त्या बॉल पर्यंत पाठवणं कदाचित त्या खेळाडूचा रिस्पेक्ट असू शकेल. डेफिनेटली या षटकाराच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 19 या अंकावर. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला. उर्वरित 24 बॉल अजून शेष आहेत आणि विजयाकरता 34 धावसंख्येची गरज आहे. 34 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन रिमेनिंग 24 डिलिव्हरी. 24 चेंडू आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती 34. चला स्पीडअप करा प्लीज. आज कुठल्याच संघाला मुभा दिली जाणार नाही. खरं तर सरांना ठाऊक आहे महाराष्ट्र टेनिस क्रिकेटसाठी काम करत असताना रायगडमधल्या भरपूर स्पर्धा आम्ही कव्हर करतो आणि डिसिप्लिन हे क्रिकेटचं खरं तर सूत्र आहे. डिसिप्लिन आणि क्रिकेट हे नातं फार जवळचं आहे. इथे गोलंदाज तयार. बॅकफुटवर गेलेत. बॅटचा फेस शेवटच्या क्षणी ओपन केलाय आणि इथे पहा पाठलाग करतायत. तो पाठलाग ठरलाय सफल. इथे 2 धावा झाल्यात कंप्लीट आणि याच 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल इथून उभारी घेईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या अंकावर. 21 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 32 धावांची अजूनही गरज आहे कारण 53 धावसंख्येचं टार्गेट समोर आहे. RK11 आणि त्या विपक्षामध्ये सिद्धार्थ नगर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टंप्स निघालाय. अप्रतिम पिचिंग, लाईन ऑफ ऍक्शन, दिशा या सगळ्या गोष्टींचा संगम होता. इथे नियंत्रण होतं चेंडूवर आणि एक निर्धाव चेंडूची सांगता इथे देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे गोलंदाज चंदनच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर निघालाय. बोईसर रोड सिटी एंड कडून समोर बॅटिंग करता. हलक्या हाताने पहा सॉफ्ट हँडचा वापर करत फटका स्क्वेअर ऑफ द विकेट आणि बॅकवर्ड लेग स्लिपच्या मधोमध सजवलाय. इथून एकंदरीत याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 22 या अंकावर. 22 धावा लढतायत. दोन्ही संघ लढतायत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चंदनच्या माध्यमातून आतापर्यंत 3 बॉलचा खेळ जो समाप्त झालाय. फलंदाजी करत असताना बॅटिंग करता नितीन आणि मनीष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्टेप आउट झालेत. प्रॉपर कनेक्ट केलाय. बॉलला फेकून दिलाय मिड विकेट. लॉंग ऑन. या 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला सलामी देत असताना 6 धावा षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. काय दर्जेदार शफल झाले. प्रॉपर कनेक्ट केला बॉलला. बॅटच्या मधोमध टेक्निकल साऊंड बरंच काही सांगून गेलाय. चेंडू निघून जाईल लॉंग ऑन परिसीमा क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांसाठी आक्रमकतेचा षटकार. आणि याच
कुपन्स इथे आहेत षटकाराच्या जेल बाहेर टिपणाऱ्या प्रेक्षकांकरता. त्यांनी या आणि ते आपलं कुपन घेऊन जा. सॉफ्ट हँडचा वापर करत असताना इथे एकंदरीत इथे बॅकवर्ड पॉईंटमधून शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटमधून फक्त सिंगल होती कंप्लीट आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 या अंकावर. खरं तर सर मोहोपाड्याच्या मैदानात स्पर्धेची उंची काहीतरी वेगळी असते कारण त्यांचा दरवर्षी काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न असतो. शनिवार वाडा बनवला आहे, त्यानंतर एकदा तोरणा किल्ला देखील बनवला आणि कॉमेंटेटरला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नको आहे म्हणून एखाद्या कड्यावर त्याला बसवलं जातं. तर या सगळ्या गोष्टी आहेत डेफिनेटली, त्यामुळेच की काय कदाचित तिथे समालोचन करण्याची वेगळी पसंती असते. क्रिकेट देखील आपण पाहतो की डेफिनेटली स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि डिसिप्लिनरी क्रिकेट, रायगडचं क्रिकेट आपण पाहिलं आतापर्यंत. तर एकंदरीत याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31 या अंकावर. 31 रन्स ऑन बोर्ड. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि टीमची धावसंख्या 31 वर आहे. विजयाकरता अजूनही 22 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 22 धावा ज्या गरजेच्या आहेत. इथे पहा काय चित्त थरारकत आहे. सामन्यामध्ये देखील रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे परंतु वर्चस्व दाखवण्याचं काम इथे सिद्धार्थनगर हा संघ करत असताना, कारण 18 चेंडू 22 धावा फार मोठं लक्ष नाहीये परंतु तरी देखील इथे संघर्ष करावा लागणार आहे टीम RK11 या संघाला, कारण लढणं त्यांच्या रक्तामध्ये. गुलजार आलेत. अप्रतिम चांगली गोलंदाजी, एक्झिक्युशन प्रॉपर शफल होऊन हा फटका खेळ सजवण्याचा प्रयत्न होता परंतु इथे बॅकफुटवर यावं लागलं. अर्थातच डॉट बॉल एक्झिक्यूट झालाय. उर्वरित 17 चेंडू शिल्लक आणि गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 22. इथे पहा फटका फोल ठरलाय. चेंडून अतिरिक्त उंची गाठली आहे, लांबी मात्र कमी आहे. चांगले प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न केलेत. असं म्हणावं की प्रयत्नांना इथे सलामी द्यावी. संघाकरता लढण्याच्या माध्यमातून इथे त्यांना झोकून दिलंय. एकंदरीत 2 धावा आणि याच 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 33 या अंकावर. 33 धावा ज्या खरं तर धाव फलकावर जोडल्या गेल्यात. 4 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 16 आणि गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 20. चेंडू हवेमध्ये इनफिल्डच्या वरून हा फटका सजवलाय. 38 क्लिअर करत बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला आणि तदनंतर पहा दुसरी धाव ती देखील वेगानं इथे केली जाते कंप्लीट आणि याच 2 धावांच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या अंकावर. 35 धावा ज्या खरं तर धाव फलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 सध्या प्रगती पथावर आहे. बॉल तयार. गुलजार लेफ्ट आर्म राऊंड दी स्टंप्स निघालाय. इथे पहा टेक्निकल कव्हर ड्राईव्ह, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये फिल्डर आहे. फक्त आणि फक्त इथे धावा मिळतील त्या मात्र 2 आणि याच 2 धावांच्या मदतीनं 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 37 या अंकावर. विजयाकरता 14 चेंडू शिल्लक आणि 16 धावा संख्येची गरज आहे. 14 चेंडू 16 धावा. आडव्या बॅटने इथे प्रहार केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन परिसीमा क्षेत्राच्या अगदी अप्रतिम कमालीचे प्रयत्नांती परमेश्वर असं आपण म्हणतो आणि इथे देखील तेच पाहायला मिळालं. टीम RK11च्या माध्यमातून तब्बल 5, कारण इथे फक्त कंप्लीट होतील त्या फक्त आणि फक्त यस बॅट्समनला परतावं लागतंय. अप्रतिम मात्र टिपली आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात एकंदरीत कशा पद्धतीनं हा झेल टिपला आहे. सुपर्ब इट्स अ मार्वलस कॅच. चांगला झेल टिपलाय आणि फलंदाजाला इथून परतीच्या प्रवासाला निघावं लागलंय. उर्वरित 1 चेंडूचा खेळ या षटकातनं अजूनही शेष आहे. नवीन फलंदाज अनिकेत पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. सिद्धार्थनगर या संघाचं प्रतिनिधित्व करतील आणि आता खरं तर संकटांच्या भोवऱ्यामध्ये, कारण सेट बॅट्समन रमेश मात्र इथून बाद झालाय. 13 चेंडूंमध्ये मनीष इथून बाद झाले. 13 मध्ये त्यांना ठोकले 27 आणि मॅचला कलाटणी देणारी ही क्षणचित्र इथून घडायला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 4 ची इथे झाली आहे समाप्ती. जो हुकला तो संपला हे क्रिकेट मधलं ब्रीद वाक्य आणि म्हणूनच मी म्हणतो की अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येताच जमविशी जपून आपुली तू खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तो तोच इथे रंगला.
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला. हा सांगतो मी. चला स्पीडअप करा, स्प्लिटअप करा. आरके टीम आरके उर्वरित 12 चेंडू आणि विजयाकरता गरजेची धावासंख्या आहे ती मात्र 16 धावा. चला ऑफिशियल वॉर्निंग येते आणि पाण्याची व्यवस्था करा पंचांकरता देखील आणि खेळाडूंकरता देखील. चला स्पीडअप करा प्लीज. आणि यानंतर आई गावदेवी खैरापाडा आणि त्या विपक्षामध्ये नवापाडा दोन्ही संघांचे कॅप्टन तयारीत राहा. गावदेवी खैरापाडा टीमनं इथे टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा रिस्की डिसिजन जोखीम भरा निर्णय इथे स्वीकारलाय. बॅटची कडा उंच पुरा फटका आणि मैदानाच्या आतमध्ये हे काय घडतंय. आप बैल मुझे मार. कारण जिथे संघाला गरज आहे झेल पकडण्याची तिथे मात्र कॅच ड्रॉप केले जात आहेत. इतके सोपे झेल जे ऍक्शन रिप्ले मधून आपण पाहतोय कशा पद्धतीनं हा सोपा झेल हातातनं धरणीला दान केलाय. एकंदरीत 39 धावसंख्या धाव फलकावर आहे. विजयाकरता 14. तो बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर निघालाय. आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. खरं तर एक चॉपा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करत असताना इथे खरं तर डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. 10 चेंडू शिल्लक आणि विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 14 धावा ज्या गरजेच्या आहेत. इथे गोलंदाज तयार. बॅटचा बॉटम एज घेऊन चेंडू निघालाय शॉर्ट मिड विकेट मध्ये 30 यार्डच्या आतमध्ये. पहा काय ताकद लावतायत, काय जिद्द आहे, काय चिकाटी आहे. इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात का तर इट्स अ रिव्ह्यू टेकन बाय अंपायर. क्रॉस चेकिंग करता आपण इथे डेफिनेटली ऍक्शन रिप्ले पाहतोय आपल्या लाईव्ह स्क्रीनवरनं कशा पद्धतीने त्यानं फेक केली आहे. आणि खरं तर इथून खरं एक इतिहास घडायला सुरुवात होईल कारण क्रुशल मोमेंटला सामना आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय आपल्या लाईव्ह स्क्रीनवर. दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न केला गेलाय एक जोखीम बरा आणि इथे बॅट्समन आउट आहे. फलंदाज बाद. धावचीतची विकेट 11 ला मिळेल आणि आता खरं तर संकटांच्या बोऱ्यात सापडलाय तो संघ सिद्धार्थनगर. विपुल घरतची भरपूर मेहनत या स्पर्धेकरता पहा. स्वतः खेळाडूंकरता पाणी घेऊन जातात. मी याच करता म्हणतो की आयोजन करणं ही वडापाव खाण्या इतकी सोपी गोष्ट अजिबात नाहीये आणि तारेवरची कसरत आहे. असंख्य रात्री तुम्हाला जागाव्या लागतील. स्वतःचं वैयक्तिक तुमच्या कौटुंबिक आयुष्याला बाजूला सारून तुम्हाला इथे घरच्यांच्या शिव्या खाऊन मैदानात यावं लागेल. भरपूर त्याग आहे. इट्स अ सॅक्रिफाईस. क्रिकेट करता हा सगळा त्याग तुम्हाला सहन करावा लागतो कारण क्रिकेटमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एकच बोललं जातं अरे हे कोणतरी असंच आहे. आणि निश्चितच टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो की गावामध्ये देखील असंच आहे. ज्यावेळी गावाचा संघ खेळत असतो किंवा एखादा पोरगा असतो हातात बॅट घेऊन निघाला की सगळेजण त्याला टोकत असतात अरे काय त्या क्रिकेटच्या मागे लागलाय. परंतु इथे पहा ही खरं तर आमची वेडी श्रद्धा आहे. आमची नितांत श्रद्धा आहे क्रिकेट या खेळावर आणि तेच इथून देखील विपुलच्या बाबतीत देखील मी जरूर सांगेन की ही मेहनत आहे आयोजनामधली ही मेहनत. इथे मात्र वळूयात आपण मॅचच्या दिशेनं. एकंदरीत षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर आहे. 40 धावा धाव फलकावर झाल्या. 13 धावा दूर आहे हा संघ विजयापासून सिद्धार्थनगर. फटका चांगला आहे. बॉलच्या मेरिटनुसार इथे फटका सजवलाय. बॉल चला डीप एक्स्ट्रा कव्हरला. तिथे प्रोटेक्शन ऑन असताना तरी देखील पहा चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा टिपल्यात आणि जी गरज होती संघाला याच 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 42 या अंकावर 42. 11 धावा दूर आहे संघ सिद्धार्थनगर विजयापासून. खूप अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सजत असताना गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टंप्स निघालाय. असं नाही तर तसं परंतु बॅट्समनला परत यायचंच आहे. इथे बॅट्समन आउट.
धावचीच्या स्वरूपात डाऊन एंडवर फलंदाज झालाय बाद. आणखीन एक धक्का टीम सिद्धार्थनगर या संघाला. कम ऑन डीजे. थँक्यू. तर वळूयात यानंतर या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तो 5, शेवटचा 1 बॉल शेष. उर्वरित 7 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 11 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खरं तर धीरज. बॉल तयार. त्रिफळाचित. अजून एक धमाका आणि अजून एक फलंदाज निघालाय. गोल्डन डकचा शिकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात आपल्या स्क्रीनवरून. काय दर्जेदार अफलातून गोलंदाजी झाली आहे. गोलंदाज चंदनच्या माध्यमातून महत्वाच्या क्षणी गोलंदाजी साकार केली आहे. ज्यावेळी संघाला गरज आहे त्यावेळी मात्र इथे तो लढतोय. ज्यावेळी RK11 संघाला नितांत गरज आहे त्यावेळी त्यानं आपली ताकद दाखवली आहे. म्हणजे याच करता आपण म्हणतो ना की तुमचं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचे तुम्हाला कमजोर समजतील. इथे 6 चेंडू आणि विजयाकरता 11 धावसंख्येची गरज आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. तर चला वळूयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाज तयार. एकंदरीत संघाची टोटल मात्र पोहोचले 42 वर. 11 धावसंख्येची गरज आहे. पहिलाच बॉल इथे मात्र डॉट. पंचांमार्फत पंच मात्र तटस्थ आहेत. 5 चेंडू विजयाकरता 11 धावसंख्येची गरज आहे. दर्जेदार लढत. खरं तर RK11 या मॅच मध्ये पुन्हा परताव्याची साथ दिली आहे. पुन्हा स्वतःची ताकद दाखवायला त्यांनी सुरुवात केली आहे. इथे गोलंदाज तयार. स्ट्रोक चांगला आहे. इनफिल्डच्या वरून हा फटका सजवलाय. बॉल चालला डी बॅकवर्ड पॉइंटला. वेगवानता इथे धारण करत असताना शेवटच्या टप्प्यात चेंडूला स्थगिती दिली आहे. आणि त्यानंतर पहा इथे डायरेक्ट हिट चा प्रयत्न तर जरूर झालाय. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न. 4 धावा इथे पळून झाल्यात पूर्ण. या 4 ऑथराइज आहेत का? कारण कशा पद्धतीनं पंचांकडनं निर्णय येणं अजूनही बाकी आहे. डेफिनेटली येस. इट्स 4 रन्स फॉर टीम सिद्धार्थनगर. 4 धावा इथून दिल्या जातील आणि या 4 धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 46 या अंकावर. 46. 7 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 4. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे रडायचं नाही तर लढायचं आहे आणि खऱ्या अर्थानं ते लढतायत दोन्ही संघर्ष योद्धे. एका बाजूला RK11, एका बाजूला सिद्धार्थनगर. चला स्पीड अप करा प्लीज.
4 चेंडू विजयाकरता 7 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर इस्माईल. अप्रतिम गोलंदाजी, सुरेख डिलिव्हरी. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. दर्जा अफलातून चांगली गोलंदाजी इथे प्रदर्शित करतायत इस्माईल. या षटकातला आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. विजयाकरता 3 चेंडूंमध्ये करायच्या आहेत त्या 7 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. इथे बॉटम बॅटचा वापर करत बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट मध्ये. इथे चुकी घडली आणि तदनंतर पहा 2 धावा ज्या सहज इथे कंप्लीट केल्या. 2 चेंडू शेष. विजयाकरता 5. 2 चेंडू आणि विजयाकरता 5 धाव संख्येची गरज आहे. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 53 धावसंख्येची गरज आहे. 5 धावा अजूनही दूर आहे. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असताना इस्राईल मैदानाच्या आतमध्ये चमकदार कामगिरी करतोय. दोन्ही फलंदाज देखील जबाबदारीनं इथे मात्र लढतायत. टीम सिद्धार्थनगरच्या प्रतिष्ठेकरता गोलंदाज तयार. इथे पहा शक्तीपेक्षा युक्तीचा वापर जो डोक्याच्या साह्यानं त्यानं केला आहे, परंतु त्यावरही इथे पहा दुसरी धाव घेण्याचा जो केविलवाणा प्रयत्न बॅट्समनला इथे परतावा लागणार आहे. एकच ऑथराइज धाव आणि धावचीतची एक संधी. याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 49 या अंकावर. अगदी विजयापासून 4 धावा अजूनही दूर आहे टीम सिद्धार्थनगर. 1 चेंडू विजयाकरता 4 धावा. कंपल्सरी चौकार आता गरजेचा असणार आहे तो टीम सिद्धार्थनगर या संघाला. एक चेंडू विजयाकरता 4 धावांची गरज आहे. एक चेंडू 4 धावांची गरज. गोलंदाज तयार. इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे सामना जिंकलाय टीम RK11. कम ऑन डीजे. हा खर तर विजयाचा जल्लोष आहे. अप्रतिम सामना. थँक्यू. चला नेक्स्ट मॅच नवापाडा आणि त्या विपक्षामध्ये टीम गावदेवी खैरापाडा. आणि यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूयात परिवर्तन. यानंतरचा आवाज हस्तांदोलन करायचं आहे. हस्तांदोलन करूनच मैदानातून बाहेर निघायचं आहे. अन्यथा आयोजकांच्या वतीनं कडक कारवाई केली जाईल याची देखील नोंद घ्या. आणि यानंतर आपण करूयात परिवर्तन. मी कॉम्बॉक्समध्ये आमंत्रित करतोय आमचे अजितजी पाटील सर. थँक्यू सो मच.
याच्यानंतर मॅच आपल्याला बघायला मिळेल बेटेगाव बी विपक्ष विद्यानगर. नेक्स्ट मॅच